चला दुपारचा 1:30 वाजलेला आहे आणि आज नेमका ब्लॉग उशीर झाला मला व्हिडिओ पोस्ट करायला, कारण उद्या आहे होळी. तर होळीची तयारी करायची होती. मागच्या अंगणामध्ये थोडीशी जागा स्वच्छ करून घेतली. कुठे होळी करायची ते जरा बघून घेऊ म्हटलं, नाहीतर आयत्या वेळी खूप दमवणूक होते, खूप अशी घाई होते, सुचत नाही वेळेवरती पटकन. पण अंगणात जरा साफसफाई करून घेतली, त्याच्यामुळे आज जरा व्हिडिओ घेण्यासाठी उशीर झाला. आजची रेसिपी अगदी झटपट होणारी आहे. तर कोथिंबिरीचा ठेचा कसा करायचा हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कोथिंबिरीचा ठेचा हे नाव तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल, पण माझ्या आईनी मला ही रेसिपी शिकवली होती. अतिशय सुंदर आणि चविष्ट लागते आणि मेन म्हणजे अगदी 5 ते 10 मिनिटात होतं. अजिबात वेळ घेत नाही ही रेसिपी, पटकन होते. चला बघूया. चला आता कोथिंबिरीचा ठेचा कसा करायचा ते आपण बघूया. आता त्यासाठी लागणारे साहित्य, ही हिरवीगार कोथिंबीर अर्धी जोडी मी निवडून छान धुवून चिरून घेतलेली आहे. एक पूर्ण लिंबू लागणार आहे आपल्याला, मीठ लागणार आहे, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या आणि मिरच्या लागणार आहे 3 ते 4 आणि तेल. एवढं साहित्य फक्त याच्यासाठी लागणार आहे. आणि हे जे सगळं आहे हे आपल्याला मिक्सरमधून फक्त थोडंसं, आपण जशी लसणाच्या पातीची चटणी जाडसर वाटतो तशी वाटून घ्यायची. हे बघा साहित्य परत सांगते. कोथिंबीर अर्धी जोडी घेतलीये, धुवून छान चिरून घेतलीये, एक पूर्ण ताजं लिंबू, थोडंसं मीठ, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 मिरच्या आणि थोडंसं तेल, एवढंच लागणार आहे. बघूया आता हे जे सगळं आहे हे मिक्सरमधून मी वाटून घेणार आहे, ते पण जाडसर. हे बघा हे असं घट्ट असं जाडसर मिक्सरमधून वाटून घ्यायचंय. अशा पद्धतीने सगळी ही कोथिंबीर, मिरची, लसूण, मीठ हे सगळं मी मिक्सरमधनं वाटून घेणार. शेवटी आपल्याला याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे. हे बघा मस्तपैकी कोथिंबीर, मिरची, लसूण आणि मीठ हे जाडसर मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. एक लिंबू याला खूप होईल, आपण याच्यातलं फक्त अर्ध लिंबू याच्यासाठी वापरणार आहोत. हा अर्धा लिंबू जो आहे हा याच्यामध्ये आपण पिळून घेऊया. याला फोडणी द्यायची नाही, याला परतवायचं नाही, काहीच करायचं नाहीये. हे असंच ठेवायचं आहे. आणि थोडंसं साधारणतः फक्त 2 चमचे तेल, हे जास्ती आहे, यातलं थोडंसं तेल आपण याच्यावरती घालणार आहोत. साधारणतः 2 ते 3 चमचे तेल याच्यावर घालायचं आणि हे छान पैकी मस्त हलवायचं. हे बघा इतका छान लागतो हा ठेचा. दाण्याचं कूट वगैरे काहीच घालायचं नाही. हे सगळं मस्तपैकी छान जाडसर वाटायचं आणि हा ठेचा आपला तयार आहे. हे बघा सोप्या पद्धतीने कोथिंबिरीचा ठेचा कसा करायचा, आज हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला. ही रेसिपी एकदम सोपी, एकदम साधी, कुठल्याच प्रकारचा कुटाणा नाही, सगळं साहित्य आपल्या घरात असतंच. तर आणि चविष्ट लागतो खूप. कधी कधी उन्हाळ्यात सुद्धा सारखं वरण भाजी खायचा कंटाळा येतो, असं वाटतं काहीतरी मस्त हवं, तर त्या ऑप्शन खूप छान आहे. नक्की करून बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत हा कोथिंबीरीचा ठेचा करून बघा. अनायसे आणि आता बाजारात कोथिंबीर पण खूप स्वस्त आहे, मिळते पण, सगळीकडे अवेलेबल पण आहे. तर नक्की हा ठेचा करून बघा, खूप छान लागतो. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.